रामराम मंडळी. या 15 गुंठे रानात शिरगाव काटा वांगी केल्यात. आणि आमचा जरा पाऊस काय जास्त झाला त्यानं लवकर चालू झाली नाही तो. आता गारठं पडेल तसं फुलकळीनं आणि मिडीनं झाड भरल्यात बघा. आता या तुम्हाला दाखवतो. आता वांग्याला अशी उलटीच फुलं सुटतात. आणि अशी फुलं सुटली की बारीक बारीक मिड्या बी सुटतात त्या पाठीमागं. आणि फुलं फुडली झडत आली की मागं अशी वांगी त्याला लागतात बघा. ही असं बारकी बारकी वांगी लागतात ही. आणि तीच वांगी अशी मोठी व्हायला चालू होत्यात. हे मिडियानं कसं भरलंय बघा की. जसा गारठा पडेल तसं आता याला वांगी लय लागणार. ही अशी वांगी लागते त्याला. मग अजून काही तोडायला आलेलं नाही. ही बारीक मोठी वांगी याला किती आहेत बघा की. आता या सगळ्या फळात बाजारला न्याला एक 10-12 किलो वांगी निघतात का बघतो की. ही झाडं आता लय पसरल्यात. मग प्रत्येक थापानं थापा वांगा आहे का बघायला लागते. असं एखादा थापा जर चुकला तर मग ती वांग चुकतंय जो. हे असं कुठं कुठं जी खाली जमिनीला टेकले आहे जरा किडका आहे बघा वांगी. ही आता कशी मोठी वांगी झाल्यात बघितलं का. ही आता तोडाई मापाची वांगी आल्यात. तोडू काय कुठं कुठं तरच अशी वांगी लागल्यात. हे आता तोडायच्या मापात आल्यात. हे आता तोडून घेतो. आणि पहिला तोडा म्हणलं की अशी बारीक मोठी वांगी असायची. मग आता एक 2-3 तोडं झालं की भरून करायची मापाची एक राशी वांगी निघत्यात. पहिल्या तोड्याला अशी बारीक मोठीच वांगी निघत्यात. आता पलीकडची एकच तरी निम्म्या पातूर तोडल्या तर एवढी वांगी घावल्यात. मग आता सगळ्या फळात एक 20-25 किलो किलो वांगी निघणारच आहेत. वांग्यात बी 4-5 जातीची वांगी आहेत. पण ह्या शिरगाव काटा वांग्याला जी चव आहे ती इतर वांग्याला चव नाही. हं. आता ही गावलेली वांगी एवढं तिला कालवण करायला घेऊन येतो. आणि सगळा फळ जरा फिरून बघतो. मग आम्हाला दोघाला आवडतंय का बघायचं, नाही तर मग आणि एखादा माणूस घेऊन तोडायचं. कालवणाला वांगी आणल्यात बघी. अव चांगली लागल्यात की हो, बारीक मोठी हो काय. अगं एक सरीची निम्म्या पातूर तोडलं तर एवढी वांगी गावल्यात बघ. मग निघतात बाजारपुरती. बाजारपुरती एक 30-35 किलो वांगी निघणार आहेत. बरं झालं, उद्या तोड्या की मग. तोडायच पाहिजेत वांगी. आता वांगी सगळी तोडाय आल्यात. आता ही ताजी ताजी कवळी लुसलुशीत वांगी आहे ती. आता ह्याच वांग्यात सौदा भरून रबरबीत वांग करतो की. आता वांग्यात भरायला काय काय सौदा घेतलाय ते सांगतो. एक अर्धी वाटी वाळलं खोबरं लांबडं लांबडं चिरून घेतलंय. 1 चमचे जिरं, 2 चमचे तीळ आणि जरा लसूण सोलून घेतलाय. आणि कूट करायला शेंगदाणे जरा घेतल्यात भाजायला. आता तू वांग्याच कालवण कर. तर वांग्या फळात जरा वांगी किती निघतात बघून येतो. या जाऊ तर वांग्याच कालवण करतो मी. मग आवर तर लवकर. हा तवा गरम झालाय. आता खोबरं शेंगदाणे जरा भाजून घेतो की. शेंगदाणा भेजा सगळंच भाजायचं. असा सगळं सौदा भाजून घेतला तर कालवण चांगलं खमंग लागतं. असं जरा भाजत आलं की नाही 1 चमच्याभर याच्यात तेल सोडायचं. सगळं भाजत आले याच्या संग आता लसूण आणि तीळ बी भाजून घ्यायचं. तीळ भाजत आलं की नाही कसं तडतडत्यात बघा. आता हे सगळं चांगलं भाजले. आता हे काढून घेतो की. असं हे सगळं गार होऊन द्यायचं आणि मगच पाट्या वाटायचं. जिरं भाजायचं नाही ना तर जिऱ्याचा मग वाद जातो या. आता हे सगळं जरा गार वस्तू तर वांगी तर जरा चिरून घेते की.
आता हे शिरगाव काट्या वांग्याचं हे देठ बी किती लांबडा आहे बघा, याला कसं काटायत बघा काही. आता हे पाकळे बी जरा जराच काढायचे, लय काढायचे नाही ते काही हाताने अशा. वांग्याचं ना असं 4 भाग करून घ्यायचं हो काही. हो काय असं वांग चिरून घ्यायचं म्हणजे याच्यात सौदा भरा येते चांगला. आणि वांगा असं संग संग पाण्यात टाकायचं म्हणजे काळे पडत नाही, ताजं राहतं या. असं सगळ्या वांग्याचं हे 4 भाग करायचं आणि ही पाण्यात सगळी वांग्याची टाकायची. असं वांग्याचा तुम्ही सगळा देठ काढलासा तर वांग खाताना मग चांगलं लागत नाही. ही सगळी वांगी चिरून घ्यायची. आता ही सौदा बी गार झालाय, जर पाट्या वाटून घेतो की. असा जरा जरा सौदा घेऊनच वाटायचा. खोबरं शेंगदाणं आधी जरा चिचूनच घ्यायचं. असं आधी जरा चिचून घेतलं का नाही की वाटताना मग लवकर बारीक होते. असं हे वाटून घ्यायचं काही. पाट्यावर असं भरड भरडच होते, एकदम बारीक होत नाही. आता ह्याची एक पळी चटणी टाकायची, अर्धा चमचा हळद. आता ह्याच्यात जरा मीठ बी घालायचं. आता ह्याच्यात 1-2 चमचे तेल सोडतो. आता या सगळ्याचा एक जीव करून घ्यायचा. आता ह्याच्यात पाणी घालायचं नाही, वाळ्या खोबऱ्यानं तेलानं सौदाही वाला होतो. आता या वांग्यात भरून घेतो. असा हे सौदा या बोटानं असा दाबून दाबून भरून घ्यायचा. हो काय कसं वांग्यात असं भरून घ्यायचं. म्हणूनच या वांग्याचं असं 4 भाग करायचं म्हणजे सौदा असा दाबून बसतोय मग यात. असा वांग्यात चांगला सौदा भरून घेतला असा तर वांग्याचं कालवण केल्यावर सौदा सगळा वांग्यातला बाहेर येत नाही. आता सगळा फड फिरून बघून आलो, 30-35 किलो वांगी निघणार आहेत बघ. आणि ती काही दोघाला मला काही आवरणार नाही बघ. तोडायची कवा ती भरायची कवा, आणि एखादा माणूस घ्यायला लागणार आहे. घ्यायचा एखाद 2 माणूस, मग काय करायचं. होय, माणूस एक संध्याकाळी सांगायच पाहिजे. अशी सगळी वांगी भरून घ्यायची. आता हे राहिलेला सौदा तेलात भाजून घ्यायचा. आता कढई गरम झाली, आता ह्याच्यात जरा तेल ओतायचं. आता हे तेल चांगलं गरम झाले, ह्याच्यात 1 चमचा मोहरी टाकायची. आता ही मोहरी तडतडली की नाही, ह्याच्यात 1 चमचा जिरं टाकायचं. त्याला जरा खालवर करून घ्यायचं. आता यात लगेच पाणी घालायचं नाही, त्याला चांगली वांगी खालवर करून घ्यायची, मग जरा पाणी घालायचं. वांग्यात सौदा चांगला भरलाय त्यानं, तेलात अजिबात वांग्यातला सौदा बाहेर आला नाही. हा असाच वांग्यात सौदा आहे, बाहेर आला नाही बघा. आता ही वांगी तेलात चांगली भाजली. आता हे राहिलेला सौदा यात घालायचा. हे बी तेलात चांगला सौदा खालवर करून घ्यायचा. सौदा आधी तव्या चांगला भाजून घेतलाय, त्याने त्याला सौदा लय उशीर भाजायला लागत नाही. मग आता या सौद्याला कसं तेल सुटले बघा. आता ह्याच्यात जरा पाणी घालतो. सर रबरबीत करणार आहे त्याने पाणी लय घातलं नाही, जराच पाणी घालायचं. आता जरा झाकून ठेवायचं म्हणजे लवकर शिजतंय. मग वांग शिजायला लय उशीर लागत नाही, आणि त्यात वांग बी जरा लय शिजवायचं नाही, तर अर्ध कसं ठेवायचं म्हणजे खाताना चांगलं लागतंय. शिजले का बघतो की. आता नाही शिजलं, अजून जरा कच्चा आहे.
आता आणि याला जर दाखवून ठेवायचं म्हणजे शिस्त या. तो काही वांगाचा अर्धकच्च शिजले आता. आता ह्याच्यावर जरा कोथिंबीर टाकतो. मगाशी सौद्यात मीठ जास्त घातलं होतं म्हणून काय वरण आता मीठ मी घालत नाही. तुम्हाला पाहिजे असलं तर वरण घेतला तर चालतंय. फळातलं ताजं ताजं सौदा भरून केलेलं रबरबीत वांग आता हे खायला तयार आहे बघा. आता वांग शिजलं या, गरम गरम भाकरी करतो, तुम्ही जेवा की आता. आता तेजासन खायला कडक भाकरी कर बघ. हा. असं थंडीच्या दिवसात चुलीवरचं गरम गरम ताजं ताजं खायला लय चांगलं वाटतंय. अशी आराव भाकरी भाजल्या का नाही कशा कठीण होत्यात बघा काही. अगं जर ताक तर हलव की तेवढं. वर शिक्यावर आहे की दही घ्या खाली. घेतो दम. असं जेवायच्या आधी जरा ताक हलवून घ्यायचं म्हणजे आंबट होत नाही. आता आर वडवून उडदाचा जरा पापड भाजून घेते ती. असं खालवर खालवर करूनच पापड भाजायचं. आरावर कसं पापड खालवर चांगला भाजलाय बघितलं गाव काही बघा. तळ्या परा सारा असा भाजून पापड खायला लय चांगला लागतो या. आरावरच्या कशा कडक भाकरी झाल्यात बघितल्या का या. अगं भरून केलेलं रबरबीत वांग जी झाले म्हणतीस एक नंबर झाले बघ. आणि त्याच्याबरोबर पापड ताक आणि कडक भाकरी काय टेस्ट आल्या म्हणतीस.
किती खावं असं वाटायला. फडातली ताजी ताजी वांगी आणि आराव भाजलेली कडक भाकरी असल्यावर काय झालं जेवण चांगलं लागाय हो. हे एकच नंबर झाले जेवण आज.